मिरज तहसील कार्यालयात महसूल सप्ताहास प्रारंभ. महसूल दिन साजरा. दिनांक 1 ते 7 ऑगस्ट कालावधीत तहसील मार्फत विविध लोकाभिमुख उपक्रम आयोजित. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नव महसूल वर्षाचे निमित्त दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट कालावधीत नागरिकांना महसुली सेवा देण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावर विविध लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात आले आहेत. आज 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून व महसूल सप्ताह शुभारंभ कार्यक्रम अंतर्गत महसूल सहवर्गातील उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले व लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण मिरज तहसीलमध्ये करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. नमस्कार. महसूल व वन विभाग यांच्याकडे दिनांक 29 जुलै 2025च्या शासन निर्णयाप्रमाणे व माननीय महसूल मंत्री महोदयांच्या प्रेरणेमुळे आज मिरज तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी सर अशोक काकडे सर, त्याचबरोबर ती माननीय उपविभागीय अधिकारी दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करत आहोत. यामध्ये आज 1 ऑगस्टला महसूल दिनाच्या औचित्याचं निमित्त करून आपण त्या दिवशी आदर्श उत्कृष्ट जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ आपण आयोजित केलेला होता. माननीय प्रांत सरांच्या हस्ते विविध संवर्गातील अव्वल कारकून असेल, महसूल सहाय्यक आहेत, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील, रास्तभाव धान्य दुकानदार यांच्यामधले जे अत्युत्कृष्ट सेवा देणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना आपण या ठिकाणी एक सन्मानपत्र प्रदान केलेलं आहे. त्याचबरोबर जे आमचे महसूल अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना विविध योजनांची माहिती आणि त्याचबरोबर त्यांच्या भविष्यामध्ये एक सुरक्षितता प्रदान करण्यात यावी म्हणून वेगवेगळ्या गुंतवणुकीबाबतचं जे मार्गदर्शन आहे ते विशेषज्ञ बोलवून त्यांच्यामार्फत घेण्यात आलेलं आहे. उद्या आपण जे शासकीय जमिनींवर 2011च्या पूर्वी झालेली जी अतिक्रमण आहे त्याबाबत मंडळ अधिकारी यांचे मार्फत अशी वेगवेगळ्या गावांमधली जी अतिक्रमणांची यादी आहे त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून सादर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जे सक्षम अधिकारी आहेत त्यांचे आदेश घेऊन आपण त्यांना सनद वाटप करण्याचा देखील कार्यक्रम करणार आहोत. दिनांक 3 ऑगस्टला जे पाणंद रस्ते गावामधले जे पाणंद रस्ते पूर्वीपासून वहिवाटीमध्ये आहेत, ज्याची गाव नकाशावर नोंद केलेली आहे किंवा काही पाणंद रस्ते असे देखील आहेत की ज्यांची गाव नकाशावर नोंद करण्यात आलेली नाही, अशा सर्व पाणंद रस्त्यांची यादी बनवायला सांगितलेली आहे. त्यामध्ये जे पाणंद रस्ते खुले आहेत किंवा त्याच्यावर एकदम किरकोळ स्वरूपामध्ये अतिक्रमण आहे ते अतिक्रमण दूर करून ते पाणंद रस्ते 12 फूट एवढ्या आपण अंतर रुंदीचे करणार आहोत आणि 12 फूट रुंदीचा हा जो रस्ता आहे या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचं कामकाज आमचे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे मार्फत आम्ही प्रत्येक मंडळ स्तरावरती हा कार्यक्रम घेत आहोत. मी 3 ऑगस्टचा जो कार्यक्रम दिलेला आहे त्यामध्ये सर्व मिरजमधल्या तमाम सर्व खातेदार आणि आपल्या ज्या ग्रामस्थ जे आहेत त्यांना विनंती करू इच्छिते की गावातले सर्व पाणंद रस्त्यांची जी मोहीम आहे ती माननीय महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे सर्व पाणंद रस्ते आपण खुले करूया आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला या पाणंद रस्त्यांची नोंद 7/12च्या इतरकामध्ये घेऊन भविष्यामध्ये आपल्या सर्व शेतांना जाणारे हे जे क्षेत्रस्ते ते खुले करता येतील, अतिक्रमणमुक्त करता येतील आणि त्याच्याकडेने आपण जे वृक्षारोपण करणार आहोत त्यामुळे भविष्यामध्ये एक चांगला आदर्श आपल्याला त्या गावांमध्ये ह्या रस्त्यांच्या मार्फत निर्माण करता येईल. तर सर्वांनी आम्हाला प्रशासनास योग्य ते सहकार्य करावं. 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजेश्व अभियान प्रत्येक मंडळ स्तरावर राबवण्याबाबत आपल्याला शासनामार्फत निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळ स्तरावरती भटक्या विमुक्त जाती जमाती विविध शैक्षणिक जे दाखले आहेत या सगळ्यांना जातीचे दाखले असतील, वेगवेगळे डोमिसाईल दाखले, उत्पन्न दाखले, शेतीचे दाखले असतील तर या बाबतीमध्ये आपल्याला हे दाखले प्रदान करता येतील. ह्या महाराजस्व अभियानामध्ये जिवंत 7/12 जो आपली मोहीम सुरू आहे टप्पा 2 त्यामध्ये सुद्धा जे खातेदार टप्पा 1 नंतरच्या दरम्यान कालावधीमध्ये मयत झाले असतील त्यांच्या वारसांच्या रितसर नोंदी 7/12च्या आपल्याला कब्जेदार सदरी घेता येतील. त्याचबरोबर लक्ष्मीमुक्ती योजना आहे, इतर हक्कामधले तगाई भोजे नोंदी असतील, यापूर्वी झालेल्या वेगवेगळ्या रस्त्यांच्या आदेशाच्या नोंदी असतील, या सर्व नोंदी या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजेश्व अभियानामध्ये मंडळ स्तरावर आपण घेणार आहोत. आम्ही त्याचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे उद्घाटन आहे ते बालगंधर्व नाट्यगृहामध्ये मिरज मंडळामध्ये
आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर 5 तारखेला आपण वेगवेगळे सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांचं डायरेक्ट बेनिफिशरी जे आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत त्यांचं अनुदान रक्कम त्यासाठी DBT आपल्याला जे अकाउंटचे व्हॅलिडेशन करायचे त्यामध्ये मिरज शहर आणि मिरज ग्रामीणमधले साधारण 192 आणि 172 इतक्या लाभार्थ्यांचं अजून DBTचं व्हॅलिडेशन शिल्लक आहे अशांच्या याद्या आम्ही दिलेल्या आहेत. त्याचबरोबर रास्तभाव धान्य दुकानदारांकडच्या ज्या आपल्याला असलेल्या ज्या शिधापत्रिका आहेत ह्या सर्व शिधापत्रिकांवर सुद्धा EKYC अपडेशन करणं बंधनकारक आहे आणि ह्या सर्व लाभार्थ्यांचा 5 तारखेला आपण मोठ्या प्रमाणामध्ये DBT आणि शिधापत्रिकांवरील EKYC याचं कॅम्प स्वरूपामध्ये ज्या त्या मंडळ स्तरावर आपण कॅम्प आयोजित करत आहोत. सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी तसेच रास्तभाव धान्य दुकानदार यांच्याकडे संपर्क साधावा. आपले आधार कार्ड आणि जे बँकेचे तपशील आहेत ते त्या ठिकाणी जमा करावे जेणेकरून आपल्याला व्हॅलिडेशन आहे ते पूर्ण करता येईल आणि जे सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावरती जमा करणं आम्हाला सोयीस्कर ठरेल. दिनांक 6 ऑगस्ट रोजी आम्हाला शासनामार्फत दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमामध्ये विविध शासकीय ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवरती जर अतिक्रमणं झाली असतील तर ती अतिक्रमणं निष्कासन करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व मंडळाधिकारी स्तरावर जे जे गावामध्ये शासकीय गट आहेत महाराष्ट्र शासनाचे असतील मुलकीपड असतील तर त्या प्रयोजन ज्यासाठी ते राखीव ठेवण्यात आलेले होते त्या गटांवर अन्य इस्मांचं अतिक्रमण नाही ना याबाबतचे प्रस्ताव सादर करायला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर काही लोकांना कब्जा हक्कानं जमिनी ज्या त्या मंजूर प्रयोजनासाठी दिल्या होत्या ते मंजूर प्रयोजनामध्ये बदल करून एखाद्यानं विनाधिकारानं त्यामध्ये चुकीचे प्रयोजन बदलले असेल तर त्या प्रयोजनामध्ये शर्तभंग प्रस्ताव देखील आपण सादर करण्याबाबत सूचना दिली. तरी मिरज यांच्या स्तरावर आम्ही एक अतिक्रमण जे मिरज पोलीस चौकीसाठी एक जमीन प्रदान करण्यात आलेली आहे. संबंधित ज्या व्यक्तींनी त्या ठिकाणी पत्र्याचं शेड उभा केलेला आहे त्या संबंधितांना आम्ही नोटीस दिलेली आहे आणि ते अतिक्रमण आम्ही त्या दिवशी निष्कासित करत आहोत.